तर आपण प्ले करून बघूया डाटामध्ये काही चेंजेस झालाय का. डाटा माझ्या फेवर मध्ये आहे, काही हरकत नाही, घाबरण्यासारखं काही नाहीये. ट्रेड मध्ये होल्ड करूया. कॅन्डल लेवलच्या खाली क्लोज झाले 50. नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे ऍडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनलवरती. तर आपण करणार निफ्टीचं पोस्ट मार्केट अनालिसिस. आजची डेट आहे 26 ऑगस्ट, म्हणजेच आज आहे निफ्टीमध्ये एक्सपायरी नंतरचा पहिला दिवस. काल जी झाली एक्सपायरी त्याच्यामध्ये मंथली एक्सपायरी झालेली आहे. तर आज आपल्याला काय करायचं, 10:30 वाजेपर्यंत लेवलची ऍडजस्ट होण्याची वाट बघायची आणि त्याच्यानंतर ट्रेड प्लॅन करायचा आहे. तोपर्यंत आपण काय करू शकतो, डाटा रीड करून पाहूया. डाटामध्ये काय दिसतंय. रेजिस्टन्स साईड लेवल आल्यानंतर इथे मला शिफ्टिंग दिसते, शिफ्टेड फ्रॉम टॉप, म्हणजेच वरनं काहीतरी शिफ्टिंग झाले. 24,500 वरनं 24,400. 9 वाजून 15 मिनिटाची शिफ्टिंग आहे. हिला मी कन्सिडर नाही करणार, कारण माझा रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे 24,400 वरती. 24,400 वरती शिफ्टिंग आपण 9:20 नंतरची ला प्राधान्य देतो, त्याच्या आधीच्या शिफ्टिंगला आपण प्राधान्य देत नाही. तर माझं रेजिस्टन्स कुठे आहे, 24,400 वरती. कुणामुळे, तर व्हॉल्यूम आणि ओआय चेंजमुळे. आता त्याची विकनेस मला खालती आणि वरती दोन्हीकडे दिसते. तर पहिलं मी चेक करणार 24,350 का, कारण स्पॉट चालू आहे 24,351. पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया. पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीजिंग आहे का, तर इथं व्हॉल्यूम इन्क्रीजिंग टू फ्लॅट आहे, ओआय चेंज डिक्रीजिंग टू फ्लॅट आहे, ओआय पण फ्लॅट आहे. म्हणजेच आज रेजिस्टन्स साइड मधनं काही वीकनेस मला वाढताना दिसत नाहीये. आता येऊया 24,500 वरती. इथे पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीजिंग आहे का, पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया. इकडे जर पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीजिंग असेल तर रेजिस्टन्स शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप होऊ शकतो, आणि जर डिक्रीजिंग असेल तर रेजिस्टन्स स्ट्रॉंग होताना दिसत आहे हे समजायचं. तर इथे वीकनेस वाढताना दिसते का, नाही. तर व्हॉल्यूम उलटा 100% वरनं डिक्रीज होताना दिसत आहे, ओआय चेंज पण डिक्रीज करताना दिसत आहे. म्हणजेच माझा रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे 24,400 वरती. आता चेक करूया ओआय येतोय का 24,400 वरती. तो ओआय इन्क्रीजिंग टू फ्लॅट आहे, म्हणजेच ओआय ची पर्सेंटेज वाढण्याची शक्यता दिसत आहे. कारण ओआय आल्यानंतर रेजिस्टन्स माझा स्ट्रॉंग होईल तिघांमुळे. कुठे, 24,400 वरती. कोणाकोणामुळे, व्हॉल्यूम, ओआय आणि ओआय चेंजमुळे. आता येऊया सपोर्ट साईडला काय दिसते, शिफ्टेड फ्रॉम बॉटम दिसते 24,300 वरनं 24,350. 9 वाजून 25 मिनिटाची शिफ्टिंग आहे, हिला आपण कन्सिडर करणार आहोत. आता चेक करूया कुणामुळे शिफ्टिंग झाली. पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया. पर्सेंटेज ग्राफ वरती काय दिसते, ओआय चेंज 100% झालाय, व्हॉल्यूम इन्क्रीजिंग आहे, ओआय पण इन्क्रीजिंग टू फ्लॅट आहे. म्हणजेच सपोर्ट साइड मधून बुलिश प्रेशर दिसतोय मला. कुठे, 24,350 वरती. आता ट्रेड काय प्लॅन करू शकतो. मार्केट ऑलरेडी एक स्ट्राईक प्राइस वरती चाललंय रेजिस्टन्सच्या. जर रेजिस्टन्सच्या वरती चाललंय, वरची पर्सेंटेज जर कमी झाली अजून, तर मी 24,450च्या रेजिस्टन्स वरनं पुढचा प्लॅन करेल, किंवा 24,500च्या रेजिस्टन्स वरनं पुढचा प्लॅन करेल. कॉलचा ट्रेड करायचा असेल तर मला 24,300चा सपोर्ट किंवा 350चा सपोर्ट लागेल. चला, तर आपण काय करायचं, 10:30 वाजेपर्यंत जाऊया. 10:30 नंतर आपण काय ट्रेड प्लॅन केले ते चेक करूया. 10:30 वाजता काय दिसतंय, 10:30 वाजता तर डाटा चेंज झालाय. काय चेंज झालंय, रेजिस्टन्सची जी वीकनेस होती ती संपली, रेजिस्टन्स स्ट्रॉंग झाले, त्याची वीकनेस खाली वाढताना दिसते. पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया, तर इकडे पर्सेंटेज वाढताना मला दिसत आहे. म्हणजेच रेजिस्टन्स शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम, म्हणजेच रेजिस्टन्स साइड मधनं बेरिश प्रेशर. सपोर्ट जो वरती शिफ्ट झाला तो परत खाली आलेला आहे. पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया. पर्सेंटेज ग्राफ डिक्रीजिंग आहे, म्हणजेच सपोर्ट स्ट्रॉंग होते कुठे, 24,300 वरती. आता माझा ट्रेड काय प्लॅन होणार, 24,400चा रेजिस्टन्स जर भेटला तर पुढचा ट्रेड 24,350च्या रेजिस्टन्स वरनं पण पुढचा ट्रेड बनू शकतो. का बनू शकतो, तर त्याच्या मागचं कारण असं आहे, हा माझा रेजिस्टन्स असणार आहे, हा माझा RW असणार आहे, आणि हा RW/2. त्याच्यामुळे मी इकडनं पण एक पुढचा ट्रेड प्लॅन करणार आहे. त्यासाठी मला काय करायचं, कॅन्डल लेवलच्या खाली क्लोज झाली पाहिजे तर मी एंट्री करणार, तोपर्यंत एंट्री करणार नाही. चला, कॅन्डल कुठे, लेवलच्या वरती चालले, काय प्रॉब्लेम नाही, जाऊ द्या. जोपर्यंत 400चा रेजिस्टन्स येत नाही किंवा 350च्या खाली क्लोज होत नाही, तोपर्यंत आपण ट्रेड प्लॅन करणार नाही. कॅन्डल लेवलच्या खाली क्लोज झालेले, इथं मी पुढचा ट्रेड इनिशिएट करणार. इथे मला काही टेन्शन घ्यायचं नाहीये. 20 पॉईंटचा एसएल आला तर 20 पॉईंटचा एसएल, आणि माझा टार्गेट असणार आहे 24,350चा सपोर्ट. तर आपण प्ले करून बघूया डाटामध्ये काही चेंजेस झालाय का. डाटा माझ्या फेवर मध्ये आहे, काही हरकत नाही, घाबरण्यासारखं काही नाहीये. ट्रेड मध्ये होल्ड करूया. कॅन्डल लेवलच्या खाली क्लोज झाले. 50% पेक्षा जास्त मूव्ह झालेला आहे. एसएल ला मी कॉस्ट टू कॉस्ट करणार आहे. आता मी या ट्रेडला लॉस बुक करणार नाही. काही झालं तरी मला लॉस बुक करायचा नाहीये, कारण 50% पेक्षा जास्त मूव्ह झालाय, तर मी लॉस बुक करणार नाही. आणि इथे माझं टार्गेट आलेलं आहे, इथे मी या टार्गेटला बुक करणार. इथे माझं टार्गेट बुक झालेलं आहे. आता मला वाट बघायचे 1:30 वाजलेले आहेत. जर रेजिस्टन्स वरती परत जातोय तर मी ज्यावेळेस फुल क्वांटिटीने ट्रेड केलं त्याच्यानंतर अर्ध्या क्वांटिटीने मी कन्फर्मेशन घेऊन परत ट्रेड प्लॅन करणार आहे.
तर नवीन ट्रेड काय मला मिळालेला नाहीये, तर हा माझा ट्रेड झालेला आहे. तर आज सेफ ट्रेड हाच होता ज्याच्यामध्ये प्रॉफिट झालेला आहे आणि पूर्ण टार्गेट मिळालेला आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया इव्हनिंग वेबिनार मध्ये. इव्हनिंग वेबिनारची लिंक कुठे भेटेल, तर तुम्हाला होम पेज वरती यायचंय. होम पेज वरती आल्यानंतर तुम्हाला फ्री इव्हनिंग वेबिनारची लिंक दिसेल, इथं तुम्ही जॉईन करू शकता. एओसीच्या एक इव्हेंट बद्दल तुम्हाला माहिती द्यायची. इव्हेंट होणार आहे 28 सप्टेंबर आणि 29 सप्टेंबरला, जे की 2 दिवसाचं ट्रेडिंग सेशन असणार आहे, ज्याच्यामध्ये एओसीची पूर्ण टीम राज सर स्वतः येणार आहेत. तर याला एनरोल करायला विसरू नका. ह्याच्यामध्ये काय काय मिळणार, तर 2 दिवस आपण ट्रेडिंग करणार आहे. तिथे गेम्स होणार. त्या गेम्स मध्ये जो विनर असेल त्याला लाईफ टाईम मेंबरशिप मिळण्याची चान्सेस आहेत. अजून काय मिळणार आहे, तर तिथे आपण सेलिंग करायला शिकणार आहे. इंट्राडे ट्रेडिंग कसं करायचं ह्याची पण माहिती मिळणार आहे. म्युच्युअल फंड मध्ये कसं इन्व्हेस्टमेंट करायचे ते पण तुम्हाला शिकायला इथं मिळणार आहे. तर ह्याला एनरोल करायला विसरू नका. पुण्यामध्ये आपली एक नवीन बॅच चालू होणार आहे, जी की पुण्यामध्ये 30 ऑगस्ट पासून होणार आहे. तर ह्याला एनरोल करायला विसरू नका. लिमिटेड सीट्स आहेत. तर ह्याची माहिती हवी असेल तर तुम्हाला काय करायचं, मला कॉन्टॅक्ट करायचं. माझा नंबर आहे 8149459525 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून डिटेल्स घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण जेवढे तुम्ही लाईक आणि शेअर सबस्क्राईब करणार तेवढंच आम्हाला मोटिवेशन मिळणार आहे व्हिडिओ बनवण्यासाठी. धन्यवाद. भेटूया इव्हनिंग वेबिनार मध्ये.